बार्शीतील राजेंद्र गायकवाड यांचे जे डॉक्टरांसंदर्भातील आंदोलन नेमकं कशा प्रकारे असेल व त्यांच्या हिटलिस्टवर किती डॉक्टर असतील? आज लाईव्ह येण्याचं कारण मी सकाळी सांगितलं होतं आणि मागील 8 दिवसापासून जो बार्शीतील डॉक्टरांचा आतंक तांडव चालला आहे माझ्या विरोधात आणि त्या संदर्भात पण विषय मांडायचा होता आणि उद्या पीडिताचे हिरा पेटाडे व त्याचे कुटुंब डॉक्टर सोमनी यांच्या हॉस्पिटलच्या व त्यांच्या केलेल्या उपचाराच्या चुकीच्या उपचाराच्या विरोधात उद्या सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचे आयोजन केलेलं आहे आणि त्या आंदोलनाचं आयोजन केलेलं असल्यामुळे त्या धरणे आंदोलनाला माझी रुग्ण हक्क संघर्ष समिती डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उद्याचं आंदोलन आयोजित केलं असून उद्या हिरा पेटाडे त्याची आई आणि हिरा पेटाडेची मंडळी म्हणजे बायको व मुलं आणि मी असे आम्ही आणि जे काय कार्यकर्ते पदाधिकारी येतील किंवा सामाजिक आमच्या समाजाचे कार्यकर्ते जे येतील ते येतील, कारण हा लढा जो आहे तो माझ्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी हा लढा चालू केलेला आहे आणि ह्या लढा चालू केला असताना माझ्यावर अजून दबाव येतात, फोन येतात, वेगवेगळे राजकारणी फोन करतात, मित्र कंपनी फोन करतात, पोलीस प्रशासन चांगल्या प्रकरण हाताळतंय। मग अशा परिस्थितीत जे गोरगरीब जनता आहे बार्शीतील हॉस्पिटलमुळे व हॉस्पिटलच्या मधल्या डॉक्टरांनी चुकीच्या केलेल्या उपचारामुळे जे गोरगरीब जनतेतले पेशंट त्यांचे नातेवाईक त्रस्त आहेत आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जो मी हा लढा उभारलेला आहे, उचललेला आहे, लढा लढतोय, ती लढा जोपर्यंत मी हयात आहे, माझा जीवात जीव आहे, तोपर्यंत मी तो लढा थांबवणार नाही आणि बंद करणार नाही। मित्रांनो, याच्यासाठी माझ्या नावाच्या वेगळ्या बदनामी व्हायला लागल्यात। प्रत्येकजण म्हणतंय, म्हणजे जे लोक माझे शुभ निंदक आहेत ते म्हणतात की राजा गायकवाडनं चांगलं काम केलंय, चांगला राडा करायला लागला, काहीतरी कमवायच्या उद्देशानं राडा करायला लागला, काहीतरी हे नाव होण्यासाठी राडा करायला लागला। पण माझं त्या शुभनिंदकांना सगळ्यांना माझं सांगणं आहे की मी कुठल्याही परिस्थितीत गोरगरीब जनतेसाठी जी मी पुकारलेलं आंदोलन आहे ते मी आंदोलन थांबवणार नाही आणि ह्या डॉक्टरांचा सगळ्यांचा त्यांच्या कृत्याचा, काळ्या कृत्याचा पर्दाफाश कायद्यानं, मी कायदा सोडून वागणारा माणूस नाही, पहिल्यापासून म्हणत आलोय मी कायद्यानं त्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मी आजच्या लाईव्हमधून मी आवाहन करतो सगळ्या बार्शी शहरातील तालुक्यातील गोरगरीब जनतेला की तुम्ही तुमच्या पेशंटच्या नातेवाईकावर किंवा तुमच्या स्वतः पेशंट असतील त्यांच्यावर ज्या ज्या डॉक्टरांनी चुकीचा उपचार केला आहे, ज्या ज्या डॉक्टरांनी तुमच्याकडून आणली किती बी बेहिशोबी पैसे कुठल्या ना कुठल्या आम्ही केलेल्या चुकीच्या उपचारामुळे पैसे उकळलेत, अशा सर्वांनी माझ्याशी संपर्क साधावा। रुग्ण हक्क संघर्ष परिषद, मी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायकवाड या नात्यानं व डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष या नात्यानं मी तुम्हाला सर्व गोरगरीब जनतेला मदत करण्यात सदैव तत्पर आहे अशी ग्वाही देतो। आणि मित्रांनो, सोमनी डॉक्टरच्या विरोधात जे उद्या आंदोलन आहे त्या आंदोलनाला ज्या ज्या पीडित रुग्ण आहेत, मी परवा दिवशी बी आवाहन केलं होतं, त्यांनी हजर राहावं। हे माझे स्वतःसाठी माझ्या एकट्याचं आंदोलन नाही, बार्शी शहरातील जी पण गोरगरीब जनता आहे आणि ज्यांची फसवणूक झालेली आहे, ज्यांची पिळवणूक झालेली आहे, ज्यांच्यावर खोटे औषध उपचार करून लाखो रुपये उकळलेले आहेत, त्यांनी आपली मतं मांडण्यासाठी उद्या तहसील कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता माझं धरणे आंदोलन आहे। त्या ठिकाणी तुम्ही तुमची स्वतः तुमच्यावर जी आपबीती झालेली आहे त्यासाठी तुम्ही तुमचं मत मांडण्यासाठी व बार्शीतील गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो। आणि
उद्या मी त्या पीडित कुटुंब हिरा पेटाडे त्याची आई, त्याची फॅमिली, त्याच्या कुटुंबाबरोबर उद्या बेमुदत धरणे आंदोलन उद्यापासून चालू करणार आहे आणि मी ते आंदोलन बंद करणार नाही. आणि राहिली गोष्ट मित्रांनो, ह्या डॉक्टरांनी सगळ्यांनी ज्या दिवशीपासून मी हिरा पेटाडेला न्याय मागायला चालू केले त्या दिवशीपासून ही सगळी डॉक्टर कंपनी माझ्या मागं लागली. मित्रांनो, माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारानं दबाव आणायला लागली आणि त्यांचे जिथपर्यंत हात पोचतात, त्यांचे पाहुणे रावळे कुठं कुठं आहेत, मोठ्या मोठ्या पदावर कुठं कुठं आहेत, तिकडं त्यांची ती खोटी माझी माहिती देऊन माझ्यावर काहीतरी तक्रार दाखल किंवा काहीतरी षडयंत्र रचण्याचा त्यांचा 24 तास प्रयत्न चालू आहे. मग त्याच्यातनंच एक प्रकार असा घडला की मित्रांनो, ही इंडियन मेडिकल असोसिएशन हे पत्र आहे त्यांचं. हे इंडियन मेडिकल असोसिएशननं पत्र दिलं होतं. बार्शी पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे, पोलीस उप अधीक्षक, जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन व पोलीस अधीक्षक म्हणजे सोलापूर ग्रामीण एवढ्या जणांना त्यांनी पत्र दिलं होतं मित्रांनो. आणि ह्या पत्रातले इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष जे आहेत ते हरीश कुलकर्णी, मागच्या लाईव्हमध्ये मी त्यांना बोललो होतो, तुमच्या वडिलाची आणि तुमच्या काकाची सर कुठल्या डॉक्टरला येणार नाही आणि त्यांच्यासारखं कार्य कोणाकडून होणार नाही. पण हरीश कुलकर्णी, तुम्ही स्वतः ह्या संघटनेचे प्रेसिडेंट असताना तुम्ही माझा कुठल्या डॉक्टरशी वैयक्तिक वैर नाही. मित्रांनो, माझी डॉक्टरांना सुद्धा विनंती आहे. ह्याच्यात तुम्हाला सांगतो, हरीश कुलकर्णी, सुधीर बकरे, कैवल्य गायकवाड, राहुल मांजरे, जीवन बारबुले, मौलाना शेख हे 4 नाव आहेत त्याच्यात इंडियन मेडिकल असोसिएशन. आणि दुसरं म्हणजे की शौचुव्य खाके बिल्ली हचको चली हा प्रकार बार्शीतला. आणि शौचुव्य खाके बिल्ली हचको चली हे कुठल्या डॉक्टरला ना बरोबर फिट बसतंय? तुम्ही सांगा, तुम्ही ओळखलं असेल. बार्शीतल्या कुठल्या डॉक्टरलाही माझी मन फिट बसती तर ती डॉक्टर आहेत माननीय श्री 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 डॉक्टर संजय अंधारे साहेब. ह्यांना ही मन फिट बसती. शौचुव्य खाके बिल्ली हचको चली. का हो साहेब, तुमचा मी विरोधक आहे का तुम्हाला मी काय कधी त्रास दिलाय का? तुम्ही एवढं काय काय कुठं नाही केलेले आहेत. सगळ्या बार्शीला, सगळ्या तालुक्याला, सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे तुमच्याबद्दल, तुमच्या हॉस्पिटलबद्दल. ह्याच्या अगोदर मी कुठं काय तक्रार केली का? मी कुणाला काय बोललोय का तुमच्या हॉस्पिटलबद्दल? बरं मांजरे साहेब, मी तर तुम्हाला बघितले बी नाही. बकरे साहेब, तुम्हाला तर मी बघितले बी नाही कधी. बारबुले साहेब, तुम्हाला बघितले बी नाही. कैवल्य गायकवाड आहेत आमचे मित्र, आमच्या समाजाच्या माणसाला वाचवलं म्हणून मी ते मागच्या लाईव्हमध्ये बोललो होतो. आणि हे सगळं असताना बार्शी नर्सिंग होम असोसिएशन कुठली संघटना काढली नवीनच काय माहिती, माझ्यावर कारवाई करण्यासाठी फटकरनं काढली. आणि हे संघटनेचे नेते आणि प्रेसिडेंट आहेत डॉक्टर संजय अंधारे, बार्शी तालुक्याचे कोरोना काळातले यमराज. यम हे हम. साहेब, काय मी तुमचं काय वाटोळं केलं साहेब, मला तुम्ही सांगा. माझ्या विरोधात तुम्ही सगळ्यात अगोदर तहसील कार्यालयामध्ये जाऊन 9:30 वाजता उभा राहिले होते तुम्ही तहसील कार्यालयासमोर. 9:30 वाजता सकाळी. एवढ्या लवकर? एवढी काय काळजी तुम्हाला माझी वाटली होती की माझ्या विरोधात एवढी तुम्ही खरा 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 करा? मित्रांनो, हे बघा, दोन्ही अक्षर सेम आहेत. ही दोन्ही अक्षरं मित्रांनो बघा, ही दोन्ही निवेदनं, दोन्ही अक्षरं, दोन्ही निवेदन, दोन्ही महिना एकच आहे, फक्त संघटना वेगळ्या वेगळ्या आहेत. ही संघटना इंडियन मेडिकल असोसिएशन, ह्याच्यावर सगळं दिसतंय, रजिस्ट्रेशन नंबर सगळं दिसतंय ह्या संघटनेवर. आणि ह्या संघटनेचं काय आहे माहित आहे का? ह्याच्यावर काय दिसत नाही, बार्शी नर्सिंग होम असोसिएशन. आता ही काय बार्शी नर्सिंग एवढी अर्जंट काढली संघटना, जसं काय की आता एकदम 180च्या स्पीडनं डॉक्टर अंधारे साहेबांनी. ह्याच्यावर काय आवक जावक नंबर नाही, काय नाही. बरं, काढली तर काढली, राजा गायकवाडला गोत्यात आणण्यासाठी काढली, अडचणीत आणण्यासाठी काढली. पण तुम्ही असं पडद्याच्या आडून कशाला तुम्ही वार करता हो डॉक्टर अंधारे साहेब? पडद्या मागून तुम्ही वार करू नका की. मर्दाचा पट्ट्या आहे राजा गायकवाड, गोरगरिबासाठी 24 तास अहोरात्र झटणारा. भगवंताची शपथ घेऊन सांगतो, छातीवर वार करायचा, सांगून करायचं. मी लाईव्ह घेताना, मी कुठली बी माझी गोष्ट टाकताना मी माझी घमंडी सांगत नाही. मी आधी टाकतोय
की डॉक्टर सोमानीच्या हॉस्पिटलच्या विरोधात आंदोलन करणार आहे, तर आज जाहीर करतो की डॉक्टर सोमानी बरोबर डॉक्टर अंधारेच्या विरोधात मी आजपासून माझं तीव्र आंदोलन चालू ठेवणार आहे. जोपर्यंत जीवात जीव असेल तोपर्यंत. काय तुमचं वाटोळं केलं तर मी डॉक्टर अंधारे साहेब? काय तुम्हाला बोललो तुम्ही? माझ्या पाठीत खंजीर खुपसायचं काय कारण आहे तुमचं? मला फोन करून तोंडावर गोड बोलता, मला फोन करून माझ्या मध्यस्थी माणसं पाठवता. देशमुख सर, तुम्ही मावळ्यात, महाराजांचे मावळ्यात, तुम्ही तुमचा आदर करतोय. देशमुख सर, तुम्ही माझ्या मैत्री हॉटेलला आले होते, अंधारे डॉक्टरचा निरोप घेऊन आले होते. मी तुम्हाला काय म्हणलो सर? तुम्ही मावळे म्हणजे आमचे महाराजांचे मावळे आहेत तुम्ही. आम्ही तुम्हाला मानतोय, तुम्हाला गुरु मानतोय, तुम्हाला आम्ही दैवत मानतोय, सगळं मानतोय. देशमुख सर, तुम्ही काय घेऊन आले ते निरोप अंधारेचा? मी तुम्हाला काय म्हणलो? काय माझा अंधारे मधला आ बी मी बोललो नाही, सुश्रुत हॉस्पिटल मधलं सु मी बोललो नाही. मग माझ्याकडे माणसं पाठवायची काय गरज आहे अंधारे साहेब तुमची? मी काय बोललोय तुम्हाला? आमचे मित्र, आमचे नेते, जोडीदार अविनाश गायकवाड सर, वकील साहेब, जीव देतो मी त्यांच्यासाठी. जीवाला जीव देणारे अवलाद आहे राजा गायकवाड. माझ्या जातीसाठी, माझ्या समाजासाठी जीवाला जीव देणारे अवलाद आहे राजा गायकवाड. म्हणून अविनाश गायकवाड सरांना माझी हात जोडून विनंती आहे. नेते, जय भीम, मानाचा जय भीम तुम्हाला. मी कधीच कुणावर अन्याय करत नाही. पण हे बघा तुमच्या अंधारे डॉक्टरनं, तुम्ही त्या दिवशी मला फोन करून सांगितलं होतं, आणि जी काय आपलं बोलणं झालं ते झालं. पण हे तुमच्या अंधारे डॉक्टरनं राजेंद्र गायकवाड बार्शीच्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांना मानसिक त्रास देऊन त्यांना ब्लॅकमेल करण्याचा हा प्रकार आहे, आणि आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो. म्हणून तुमच्या अंधारे डॉक्टरनं, हे त्यांचं पत्र आहे, मी व्हॉट्सअपला जाहीर करतो. आणि माझ्यावर कठोर कारवाई करावी, आणि कठोरात कठोर कारवाई करावी म्हणून अंधारीनं पत्र दिलंय त्यांची माणसं. आणि राहिली गोष्ट, आता उद्या माझं आंदोलन, परवा दिवशी आंदोलन, माझं आंदोलन संपल्या 3 दिवसात सोमवारी डॉक्टर संजय अंधारे, सुधीर बकरे, जीवन बारबोले, दीपक जगताप, निनाद माडेकर, मोहन महाजन, किरण मांजरे, हरीश कुलकर्णी, कैवल्य गायकवाड, राहुल मांजरे, मौलाना शेख यांना कायदेशीरपणे मानहानीचा दावा ठोकून त्यांना बार्शी कोर्टातनं 156(3) प्रमाणे नोटिसा पाठवत असतो. मी मानहानीचा दावा माझा करत असतो. आणि ह्या कागदावर, ह्याच्यावर तुम्ही जी माझी मानहानी केली, मी ब्लॅकमेल करतो म्हणून तुम्ही जी मानहानी केली माझी, दाखवा मला तुमच्या संग कुठं माझे फोटो आहेत, तुम्हाला रेकॉर्डिंग माझी, फोन केलेलं, बाबा पैसे मागितलेलं काहीतरी दाखवा. आणि जरी तुम्ही खोटं काय केलं तरी भगवंत जागा आहे, किडा पडून मरते माणूस, एवढं ध्यानात ठेवायचं. मी केलं तर मी किडा पडून मरीन, आणि तुम्ही केलं तर तुम्ही बी किडा पडून मरताल. पण खोटं करू नका. म्हणून म्हणतोय, ह्या डॉक्टर अंधारेची तक्रार, एक ट्रॅक्टर भरून कागद निघत्याल मित्रांनो. किती भरून? ट्रॅक्टर भरून कागद निघत्याल, ती बी कायद्यानं सगळी. आणि त्याच्यातलाच एक कागद दाखवतो मी मित्रांनो. डॉक्टर अंधारे यांचा दवाखाना पूर्ण बिल्डिंग अनलिगल आहे. ही मुख्याधिकारी साहेबांचं नगरपालिकेचं पत्र, फेसबुकला टाकतो मी लगेच. ह्याच्यात लिहिलंय, तळमजला पार्किंग मजल्याऐवजी केलेले बांधकाम, अनधिकृत बांधकाम क्षेत्रफळाबाबत 22/10/2024 पत्र आहे मित्रांनो. ही तळमजला अनलिगल, पहिला मजला परवानगी विरुद्ध वाढीव बांधकाम केलेले आहे, दुसरा व तिसरा मजला परवानगी विरुद्ध वाढीव बांधकाम व रहिवास ऐवजी वाणिज्य वापर केलेला आहे. एकूण क्षेत्रफळ 1467 15 चौरस मीटर. आणि ही जिल्हा मुख्याधिकाऱ्यांची सही. ही डॉक्टर अंधारेंची अख्खी बिल्डिंगच अनधिकृत आहे म्हणून ही पत्र सांगते. मी बोलत नाही, ही पत्र सांगते. राहिली गोष्ट दुसरी, अंधारे साहेब, तुम्ही जी सुरुवात केली राजा गायकवाडला ब्लॅकमेलिंग करून, ते ब्लॅकमेलिंग करतोय म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई करा म्हणून तुम्ही जी पत्र दिलंय, मी सुरुवात केली नाही साहेब. तुम्ही माझ्यावर अन्याय केला एवढं ध्यानात ठेवा. आणि त्या अन्याय, मी लोकांवर अन्याय होऊ देत नाही. मी माझ्यावर कसा अन्याय होऊ देईल? मित्रांनो, कोरोना काळातली जी लिस्ट आहे त्याच्यापासली फक्त मध्ये एकच लिस्ट काढली. कोरोना काळातली 2020 कोरोना लेखा परीक्षण, 20/10/2020 कोरोना विषय कोविड लेखा परीक्षण विभाग बार्शी
दैनिक अहवाल याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, हे बघा, सोलापूर जिल्ह्यातील खाजगी व तपासणी डॉक्टर परीक्षण लेखा अहवाल. ह्या अहवालानुसार, हे पण फेसबुकला टाकतो मी, ह्या अहवालानुसार सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात जास्त जी कोरोनातल्या काळातले पेशंट होते आणि त्या पेशंटवर सरकारी नियमापेक्षा जास्त लागलेलं बिल आणि जास्त लावलेली रक्कम, हे सोलापूर जिल्ह्याचा अहवाल आहे. 11 तालुके आहेत मित्रांनो, हो का बघा, 11 तालुके आहेत त्याच्यात. उलट दिसतंय त्याच्यात, मी व्हॉट्सअपला फेसबुकला टाकतो. 11 तालुक्यातनं फक्त एकच नाव आलं याच्यात, 2 नाव आल्यात बार्शीतली. 2 नावं कोणची आल्यात मित्रांनो, हो का बघा, सुश्रुत हॉस्पिटल बार्शी, बघा ही 2 नाव आलेले आहेत. सुश्रुत हॉस्पिटल बार्शी एक आणि सोमनी हॉस्पिटल बार्शी. कोरोनाच्या काळात जी लूटमार केलेली आहे गोरगरीब पेशंटकडनं आणि सरकारी शासनाच्या लावलेल्या बिलापेक्षा जास्त रक्कम उकळलेले, तर हे 2 हॉस्पिटल आहेत त्या लिस्टमध्ये. त्याच्यातनं सुश्रुत हॉस्पिटल बार्शी 20,70,524 रुपये यांनी बिलं, गोरगरीब जनतेला बिलं जास्त लावून लुटलेलं आहे मित्रांनो अंधारे डॉक्टरनं. 20,70,524 रुपये. ही मी नाही सांगत, ही टाकतो मी फेसबुकला. हे बिल कोरोनाच्या काळातलं फक्त एका वर्षाचं काहीतरी हे आहे, 20/10/2020. आणि सोमनी हॉस्पिटलचं 1,91,040 रुपये. ज्या ज्या कोरोना काळात पेशंटनी सोमानी हॉस्पिटल व अंधारे हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या पेशंटनी कोरोना काळात उपचार घेतलेत, त्या उपचार घेतलेल्या पेशंटवर वाढीव लावलेली बिलं आहे ती. आणि ही वाढीव लावलेली बिलं अंधारे डॉक्टरला परत देणं आहे. 20,70,524 रुपये ही देणं आहे मित्रांनो, ही बघा. आणि बार्शीतले 2च हॉस्पिटल, हे अहवाल कुठला आहे, सोलापूर जिल्ह्यातील DCHC व खाजगी हॉस्पिटल तपासणीबाबतचा लेखा परीक्षक अहवाल. ही अहवाल मी बोलत नाही, ही कागद सांगतेत. आणि ही कागद बघा, शिक्का जिल्हाधिकारी साहेब सोलापूर, ही शिक्का. मला सांगा मग सौ चुवे खाके बिल्ली हचकोचली कुणाला म्हणावं, अंधारे डॉक्टरला. आणि अंधारे डॉक्टरनी माझ्या विरोधात सगळ्याच्या आधी जाऊन सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयावर तक्रार दिली. काय, राजा गायकवाड ब्लॅकमेलर आणि ह्या असोसिएशनने तक्रार दिली. मी कायद्याने चालणारा माणूस आहे. पुढच्या आठवड्यात सोमवारपासून मंगळवार बुधवार 3 दिवसाच्या आत माझ्या वकिलाकडनं हे जेवढे ह्याच्यावर बार्शी नर्सिंग होम असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन बार्शी या सर्व सदस्यांना, डॉक्टरांना कायद्यानं माझं नोटीस जाईल. मानहानीचा दावा त्यांच्यावर ठोकणार आहे. पहिल्यांदा यांची तक्रार पोलीस स्टेशनला देणार आहे. अहो, माझं कुठल्या डॉक्टर बरोबर काय वाईट आहे का हो? त्या आईनं माझ्याकडे येऊन तक्रार दिली, मला मदत मागितली, आमचं घरबार धुवून गेलं, रिक्षा विकली, बिचारीला त्या हिरापेटाला वडील नाही, ती बिचारी धुणं भांडी करून खाती. मग अशा माणसाच्या विरोधात मी लढणं आणि ह्या माणसासाठी, असल्या गोरगरिबासाठी मी जी न्याय मागतोय हे चुकीचं आहे का? मला का नाव ठेवता, मला का बदनाम करता? म्हणून मित्रांनो, की यांना मी कायद्यानं नोटीस पाठवणार मित्रांनो. जी काय असेल ते असेल. सगळ्यात जेवढे ह्याच्यावर आहेत नावं, मी मांजरे डॉक्टर साहेबांना ओळखतोय का? माझी ओळख सुद्धा ना. बारबुले डॉक्टर साहेबांना मी ओळखतोय का? माझी ओळख ना. हरीश कुलकर्णींचं नाव ऐकून आहे. अहो साहेब, डॉक्टर साहेब, मी जेव्हा तुमच्या कुठल्याच कृत्यात नाही, सामील नाही म्हणल्यावर तुम्ही माझ्या विरोधात एवढं षडयंत्र रचून सगळीकडे माझी बदनामी करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? आणि राहिली गोष्ट योगेश भाऊ सोमानी, तुझं तर व्यवस्थित पद्धतशीर पिक्चर लावतो, चांगला कायद्यानं पस्कालाच लावतो. स्वतःनं केलेल्या कृत्याचं तू लपवायला लागलात ना. कबूल करायचं, कबूल. आपल्या हातून झाले ती घटना कबूल करायची. उद्या सांगतो मी तहसील कार्यालयासमोर. मित्रांनो, ह्यांना काय गरज आहे हो? सोमानी डॉक्टर हा MD डॉक्टर असून ह्या डॉक्टरनं फक्त त्याचं हृदयाचंच काम करायचं ना. ऑपरेशनवाली आणतंय, हिकडची आणतंय, तिकडची आणतंय, ऑपरेशन थिएटरचं माणूस आणायचं, सर्जन आणायचा, ह्याच्या दवाखान्यात ऑपरेशन करायचं,
ह्याच्या हॉस्पिटलचं बिल लावायचं, ह्याच्या खोल्याचं बिल लावायचं, ह्याचं नर्सिंगचं बिल लावायचं, त्याचं मेडिकलचं बिल लावायचं, येणाऱ्या डॉक्टरची तपासणी लावायची. अरे काय लागानो, मड्याच्या टाळूवरची लोणी खाणारी आवलादी तुम्ही. दिसायला तरी एवढा एवढा जायच केला का तू? एवढे पैशाचे हाव कशाला तुला? हा, माझा जीवात जीव असेपर्यंत मी बार्शीतल्या डॉक्टरला कायद्याने चालवणार, कायदा सोडून चालवणार नाही, वागू देणार नाही, मी बी वागणार नाही. आणि माझ्या जीव वावड्या उठवल्यात, हे ब्लॅकमेल करताय, हे करताय, ती करताय. अरे काय तुम्हाला लावायची सिस्टीम तेवढी लावा. राजा गायकवाड कोणाच्या थुक्यात मिळणार नाहीत. आणि तुम्ही काय लागले बदनामी करायला माझी? आजपासून डॉक्टर सोमानी, डॉक्टर अंधारे साहेब यांच्या सगळ्या हॉस्पिटलच्या कुंडल्या काढायला चालू करतोय. ज्या ज्या पेशंटनी सोमानी डॉक्टर व अंधारे डॉक्टरची इथं ट्रीटमेंट घेतलेत, ज्या ज्या पेशंटचं जी वाटोळ झालंय, आर्थिक नुकसान झालंय, शारीरिक नुकसान झालंय, अशा सर्व पेशंटनी व सर्व पेशंटच्या नातेवाईकांनी माझ्याशी संपर्क साधावा ही माझी नम्र विनंती आहे. 9850 9834 393512 ही माझा मोबाईल नंबर आहे. 9834 393512 हा माझा मोबाईल नंबर असून ह्या मोबाईल नंबरवर माझ्याशी संपर्क साधा. आणि डॉक्टर अंधारे आणि डॉक्टर सोमानी तुम्ही जी जी वाट लावली पेशंटची आतापर्यंत त्या सगळ्यांचा तुम्हाला हिशोब द्यावा लागेल. अन्वेकर डॉक्टर तुमच्याकडे रोज तपासणीचा अहवाल होतोय, किती पेशंट तपासता आणि किती शासकीय अधिकाऱ्याकडे पाठवता, बाकीचे पेशंट किती गाळता, आणि तुम्हाला दुसऱ्याच्या पोटाला भोग पाडून होल मारून पू काढायचा अधिकार आहे का? हे सुद्धा उद्या जाब मी तहसील कार्यालयासमोर तुम्हाला विचारणार आहे. तुमची जी टीम आहे सगळी, तुम्हाला काय करायचं रेफरन्स? आम्ही पेशंट कुठे बी जाऊ द्या, कुठे बी तपासण्या करू द्या, कुठनं बी तपासून येऊ द्या, तुम्हाला काय करायचं? आम्ही तुम्ही लिहून दिलेलं ज्याच्या नावानं लिहून देता त्याच्याकडे तपासायला जायचं आणि त्याचा कमिशनचा बोळा तुम्ही खायचा. अरे काय लावलंय असलं? आम्ही कुठे बी जाऊ तपासण्या करायला आणि काय बी करू. बार्शी नर्सिंग होम असोसिएशनची स्थापना अंधारे साहेब तुम्ही कधी केली? एवढी अर्जंट केली का राजा गायकवाडवर तक्रार दाखल करण्यासाठी? आणि आता काय? आता जी काय ती कायद्याने सगळं बाहेर निघणार ना. ऑक्सिजन प्लॅन्ट तुमचा, डॉक्टर अंधारेचा ऑक्सिजन प्लॅन्ट परवानगी आहे का त्याला? सोमानीचा ऑक्सिजन प्लॅन्ट त्याला परवानगी आहे का? सगळं कायद्यानं काढणार मी. मानवी वसाहतीत प्लॅन्ट आहे ऑक्सिजन प्लॅन्ट, पेट्रोल पंप शेजारी आहे. तुम्ही कलेक्टर साहेबाला जिल्हाधिकाऱ्याला बोलवून उद्घाटन केलं, स्वतःची टिमकी बडवली, लोकाला 5-5 हजार रुपये देऊन 10-10 हजार रुपये देऊन पुरस्कार घेता, पुरस्कार पेपरमध्ये टाकता आणि पुन्हा तुमची टिमकी सगळ्या जिल्ह्यात वाजवता. पाप कुठे फेडायचं एवढं? आणि पाप करता ती इथंच फेडायचंय भगवंत नगरीत, आणि ही फेडावंच लागणार आहे. म्हणून म्हणतो मित्रांनो, यांचा ऑक्सिजन प्लॅन अनलिगल आहे. कोरोना काळामध्ये सगळ्यात जास्त सोलापूर जिल्ह्यात पैशाची लूट करणारे 2 डॉक्टर आहेत, डॉक्टर सोमानी आणि डॉक्टर अंधारे. त्याचे पुरावे मी तुम्हाला दाखवले आता. त्याच्यामुळं सगळ्यात जास्त मयत झालेल्या रुग्णांचा आकडा सुद्धा डॉक्टर अंधारे आणि डॉक्टर सोमानी यांच्यामध्येच आहे. म्हणून म्हणतो की कायद्याप्रमाणे डॉक्टर अंधारेची फी 50 रुपये आहे. 200-300 रुपये त्यांच्या मेडिकल मधल्या तिथं जे ऑफिस बॉय बसतंय त्याच्या स्कॅनरवर घ्यायला 200 रुपये लावतोय. माझ्याकडे ती बी आहे की पुरावा. तुमचं जेवढं काळं कान काढेल तेवढं कमी आहे. मग कशाला तुम्ही माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला वेटीस धरता, माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला अडचणीत आणता? आणि माझ्यासारख्या माझं गमवायला काय मला सांगा? काय माझं गमवायला? माझ्यापाशी घालवाय काय? अरे तुमच्यापाशी काय? तुमच्यापाशी काय काय आहे? म्हणून म्हणतोय मी तुम्हाला, माझ्यापाशी घालवायला काय नाही. माझ्यापाशी घालवायला फक्त माझा जीव आहे. आणि माझ्या समाजासाठी, गोरगरीब जनतेवर अन्यायासाठी राजा गायकवाड ही आयुष्यभर लढत राहणार. भगवंताची शपथ घेऊन सांगतो मी. म्हणून म्हणतोय, तुमचं काळं कृत्य जे आहे ते तुम्ही सरळ मार्गाने चला. माझा काहीच सुद्धा तुमच्या संग वाद नाही. डॉक्टरांना माझी विनंती आहे अजून सुद्धा, बार्शी शहरातल्या सगळ्या, माझा तुमचा बांधाला बांध नाही. तुम्ही माझं सगळे सोयरे नाहीत, तुम्ही माझं काय सुद्धा नाही. फक्त माणुसकीचा धर्म जपून गोरगरीब जनतेला जी तुम्ही लुटताव, तुम्ही जी बिलं किती बी लावता, पुरावे आहेत माझ्याकडं, कशाची बी बिलं लावता. माणूस मेला तरी त्याची बॉडी देत नाव. तर ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी गोरगरिबासाठी झटतोय. म्हणून म्हणतोय की माझी जी लढा आहे माझा, ही लढा आजपासून अजून एक डॉक्टर आलेले आहेत,
डॉक्टर अंधारे साहेब आणि तुमचा काळ्या कृत्याचा पर्दाफाश हे राजेंद्र गायकवाडच करणार. डॉक्टर सोमानी, तुम्ही जे कृत्य केलंय ते कृत्य तुम्ही मान्य करा. मान्य करून जी पीडित आहे त्या पीडितेला तुम्ही न्याय द्या. माझा काही संबंध नाही. मला तुला बघायचं सुद्धा नाही रे योगेश सोमानी. तुझं थोबाड कसला ती सुद्धा मला बघायचं नाही. मला काय करायचंय तुझं, तू भारी तुझ्या घरी. पण तुझी जी भाषा आहे पेशंटला बोलण्याची, पेशंटच्या नातेवाईकाला बोलण्याची ही भाषा आपल्याला शोभत नाही आणि तुला शोभत नाही, तुझ्या डॉक्टर की पेशाला शोभत नाही. मी अजून कुठल्या डॉक्टरला अपशब्द वापरणार नाही तुला सांगतोय मी. आता बारकायच माझ्याहून, वायनं बी बारकायचं, बुद्धीनं बी बारकायचं, सगळ्यातनंच बारकाय. आणि गोरगरीब जनतेला खोटी औषधं देऊन उपचार करून लुटणाऱ्या माणसाला मी काय इज्जत देऊन काय बोलू. त्याच्यामुळे सांगतोय ही प्रकार लय आहेत. लवजी चौकातनं जाता येता आमच्या माता भगिनी लय बिघडलेले आहेत. त्यांच्या मुलगा तू योगेश सोमानी मेला म्हणून 2 तासात मरणार आहे म्हणून सांगितलं होतं. आणि अशा परिस्थितीत त्या माझ्या आकानं किती हंबरडा फोडला, तुझं किती हातपाय धरलं, किती इवळली तुझ्यापाशी साहेब वाचवा म्हणून. पण शेवटी तुझ्या या हृदयाला पाजर फुटला नाही, तुला मया आली नाही. आणि तो त्याच्याकडनं सगळे पैसे उकळून, कागदपत्र आहेत माझ्याकडं, त्या अन्वेकरची बिल आहेत माझ्याकडं, सोमानीची बिल आहेत माझ्याकडं, सगळं पैसे उकळून 2 तासात पेशंट मरणार आहे म्हणून हाकलून लावलेला का. पुटी पाटी तुझे बी असतील की लेकरं बाळ बारकी बारकी. माणुसकीचा धर्म आहे का नाही. म्हणून म्हणतोय मित्रांनो की मी या डॉक्टर लॉबीच्या विरोधात जी काळे कृत्य करतय त्याच्या, मी बाकीच्या डॉक्टरांचा काय दुश्मन नाही, वैरी नाही, काय नाही, कुणाचाच नाही, ह्यांचा बी नाही. ह्यांनी ह्यांच्या कायद्याप्रमाणे शासनाच्या, माझ्या बापाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानप्रमाणे ह्यांचे लिगल हॉस्पिटल चालवावे, सगळ्या परवानग्या घ्याव्या. ह्यांचा जी डिग्री आहे ह्यांची डिग्री कोणची आहे, सोमानीची MD हृदयरोग, त्यानं तेवढंच बघावं. पोटाचं बघून आहे, पाठीचं बघून आहे, बरगडीचं बघून आहे, ऑपरेशन करायला बकरे डॉक्टरला बोलवून आहे. अरे तुझं बघ की. म्हणून माझी विनंती आहे की तुमची जी डिग्री आहे त्या डिग्रीप्रमाणे तुमचं हॉस्पिटल चालवा. कायद्याप्रमाणे सगळ्याची तुम्ही परवानग्या घ्या. आमचं काही वाद नाही, आम्हाला बडबड करायची बी गरज नाही. आणि गोरगरीबाला किती बी बिलं लावून, किती बी मेडिकल चार्ज लावून, तुमचं रोजचं 5,000, 10,000, 20,000, 50,000 लावून गोरगरीबाला लुटू नका. त्यांची ऐपत बघा, हायशेतीप्रमाणे सहकार्य करा, तुमचं बी नुकसान होऊ देऊ नका. एवढीच माझी विनंती आहे. आणि उद्या सकाळी 11 वाजता माझ्या मातंग समाजातील सर्व माझ्या भावा बंधूला आणि समाजसेवकाला, बार्शीतील स्टार फाउंडेशन, उडान फाउंडेशन, बागवान फाउंडेशन, जाणीव फाउंडेशन, या सर्वांना माझी विनंती आहे, तुम्ही चांगलं 1 नंबर कार्य करताय, समाजसेवा करताव. म्हणून उद्याच्या आंदोलनाला माझं आंदोलन नाही, गोरगरीब समाजासाठी. मी समाज मागणारा माणूस नाही, गोरगरीब समाजासाठी, माझ्या गोरगरीब जनतेसाठी तुम्ही सगळ्यांनी उद्याच्या कार्यक्रमाला, आंदोलनाला पाठिंबा देण्यास हजर राहावे अशी मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. बुगड बाय.